नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवतो. आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण वंध्यत्वाबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवणार आहोत. खरं तर वंध्यत्वावर नेहमी किंवा अनेकदा स्त्रियांवर उपचार केले जातात, पण काही वेळेला पुरुषांवर उपचार करण्याची देखील आवश्यकता असते आणि याबद्दलच आज आपण बोलणार आहोत. आजचा आपला विषय आहे वंध्यत्व आणि पितृत्व. रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन आणि सर्जरीमध्ये MCH पदवी मिळवणारे तसंच लंडनमधून MRCOG पदवी आणि सुवर्ण पदक मिळवणारी डॉक्टर तेजस गुंडेवार हे आजच्या चर्चेत सहभागी झालेले आहेत आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतील. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्ते. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांची ओळख करून देते. डॉक्टर तेजस गुंडेवार हे रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन आणि सर्जरीमध्ये MCH पदवी मिळवणारे तसंच लंडनमधून MRCOG पदवी आणि सुवर्ण पदक मिळवणारे भारतातले पहिले स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. ते फर्टिलिटी कन्सल्टंट व अँड्रोलॉजिस्ट आहेत. सरांनी अमेरिकेतील मायामी विद्यापीठातून पुरुष वंध्यत्वाबाबत प्रशिक्षण घेतलं असून पुरुष आणि स्त्री वंध्यत्व समस्यांवरील उपचारांमध्ये त्यांचं प्रभुत्व आहे. तसंच लॅप्रोस्कोपिक व रोबोटिक शस्त्रक्रियांमध्ये देखील त्यांनी नावलौकिक कमावलंय. आता आपण चर्चेला सुरुवात करूया. अहवालांनुसार असं पाहण्यात येतंय की आजकाल म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होते. खरंच शुक्राणूंची संख्या कमी होते का? आपल्याकडूनच जाणून घ्यायचंय. आणि पुरुष वंध्यत्वाचं प्रमाण वाढतंय का? पुरुष वंध्यत्वाचं प्रमाण नक्कीच वाढतंय. आजच्या आम्ही क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये आम्ही बघतो की ऑलमोस्ट 50% असे पेशंट्स आहेत की ज्यांच्यामध्ये पुरुष वंध्यत्व आम्हाला दिसून येतं. बरेच रिपोर्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये म्हटलं जातं की शुक्रजंतूंची संख्या कमी कमी होत चालली आहे. बट इफ यू टेक डेटा फ्रॉम वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, सो 1999, 2010 अँड 2021 ह्याच्यामध्ये शुक्रजंतूंची संख्या ऑलमोस्ट सिमिलर आहे. सो अननेसेसरी घाबरण्याची गोष्ट नाहीये की शुक्रजंतूंची संख्या कमी होत चालली आहे. अच्छा डॉक्टर, पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता अगदी नैसर्गिकरित्या वाढू शकते का? ऍब्सोल्युटली. नैसर्गिकरित्या बऱ्याच पेशंट्सला आम्ही नैसर्गिकरित्या फर्टिलिटी बूस्ट करतो पुरुषांमध्ये. आणि ह्याच्यामध्ये 3 वर्टिकल्स मध्ये काम केलं जातं. एक इज लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स, ज्याच्यामध्ये पर्सनल हॅबिट्स इम्प्रूव्ह करणं, लाईक स्मोकिंग बंद करणं, अल्कोहोल बंद करणं, ड्रग्स जर घेत असेल तर ते कमी करणं, स्लीपिंग पॅटर्न इम्प्रूव्ह करणं, कारण चांगली झोप ही पण खूप गरजेची असते स्पर्म प्रोडक्शनसाठी. द सेकंड ऍस्पेक्ट इज नॅचरली बुस्टिंग फर्टिलिटी फूडच्या थ्रू, जेवणाच्या थ्रू. सो याच्यामध्ये सगळे व्हिटॅमिन सी फ्रुट्स लाईक संत्री, मोसंबी, लिंबू, आमला, बेरीज, टोमॅटो, लसूण आणि डाळिंब, वॉलनट, बदाम. सो अशा सगळ्या पदार्थातून असं आम्ही पेशंट्सला सांगतो की हे सगळे स्पेसिफिकली स्पर्म काउंट आणि स्पर्म स्पीड इम्प्रूव्ह करण्यासाठी युजफुल असतात. प्लस काही एक्सरसाइजेस करायला सांगतो, जसं किगल्स एक्सरसाइजेस झाले. स्पेसिफिकली एक योगा आहे ज्याला मूलबंध योगा म्हणतात. सो अशा तऱ्हेने नॅचरली फर्टिलिटी नक्कीच बूस्ट होऊ शकते. पण हे या पेशंट्समध्ये ज्यांच्यामध्ये माइल्ड प्रॉब्लेम आहे, एकदम सिव्हिअर प्रॉब्लेम असेल तर युजली या प्रयत्नांनी यश मिळत नसतं. अच्छा डॉक्टर, एकाच छताखाली वंध्यत्व चिकित्सा सेवा मिळणं म्हणजे नेमकं काय? सो वन स्टॉप सगळ्या गोष्टी एका छताखाली किंवा वन स्टॉप फर्टिलिटी सोल्युशन असं आम्ही म्हणतो इंग्लिशमध्ये. सो नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यासाठी 5-6 गोष्टी महत्वाच्या असतात. स्त्रीच्या साईडनी, फिमेल पार्टनरच्या साईडनी गर्भपिशवी चांगली पाहिजे, गर्भनलिका उघडी पाहिजे आणि शरीरामध्ये बीजवाढ महिन्याच्या महिन्याला व्हायला पाहिजे. सिमिलरली मेल पार्टनरमध्ये शुक्रजंतूंची संख्या चांगली पाहिजे, शुक्रजंतूंची गती चांगली पाहिजे. ऍट द सेम टाइम नैसर्गिक तऱ्हे लैंगिक संबंध ठेवता यायला पाहिजे. सो या 5 गोष्टी जर होत असतील तर नैसर्गिक तऱ्हे गर्भधारणा होऊ शकते. सो वन स्टॉप फर्टिलिटी सोल्युशन म्हणजे काय, तर फिमेल पार्टनर आणि मेल पार्टनर या दोघांची ट्रीटमेंट एकत्र होणं म्हणजे वन स्टॉप फर्टिलिटी सोल्युशन. लेट मी गिव्ह यू एन एक्झाम्पल. आजच आम्ही ती काही दिवस आधीच, 1-2 दिवस आधीच एक आमच्याकडे पेशंट डिलिव्हर झालेला आहे. ह्याच्यामध्ये 2 प्रिव्हियस IVF फेल्युअर्स होते त्या कपलसाठी आणि फिमेल पार्टनरमध्ये PCODचा प्रॉब्लेम होता.
ट्यूबची क्वालिटीमध्ये इश्यू होता. सो त्याची फिमेल पार्टनरची पीसीओडीची आणि ट्यूबच्या क्वालिटीची ट्रीटमेंट केली. मेल पार्टनरमध्ये शुक्रजंतूंची संख्या, शुक्रजंतूंच्या गतीमध्ये दोष होता. त्याची ट्रीटमेंट केली आणि विथिन 3-4 मंथ्स त्यांना नॅचरल प्रेग्नन्सी राहिली. सो दिस इज व्हॉट वी कॉल इट ॲज वन स्टॉप फर्टिलिटी सोल्युशन. अच्छा, पण जर डॉक्टर मुळातच शुक्राणूंची संख्या किंवा वेग कमी असेल तर IVF हीच प्रक्रिया करावी लागते का? ॲब्सोल्युटली नाही. दिस इज अ रॉंग कन्सेप्ट की IVF हीच प्रक्रिया करायला लागते. सो शुक्रजंतूंची संख्या का कमी आहे, शुक्रजंतूंची गती का कमी आहे, ह्याचं करेक्ट निदान होणं गरजेचं आहे. समज जर करेक्ट निदान झालं तर त्याच्यासाठी प्रॉपर ट्रीटमेंट देता येते. सो यू नीड टू अंडरस्टँड की काय प्रॉब्लेम आहे अँड देन यू कॅन गिव्ह अ पर्सनलाइज्ड सोल्युशन फॉर दॅट पेशंट. शुक्रजंतूंची संख्या कमी असेल किंवा गती कमी असेल तर IVF हा एकच उपचार नाहीये. अच्छा, पण डॉक्टर याबद्दल आपण कोणतं असं आपल्या पेशंटचं उदाहरण देऊ शकाल की ज्यांची वंध्यत्वाची समस्या ही केवळ औषधांनी बरी झाली आणि मग गर्भधारणा शक्य झाली? ॲब्सोल्युटली. सो आय गिव्ह 2 एक्झाम्पल्स. एक एक्झाम्पल ज्याच्यामध्ये वी हॅड अ पेशंट ज्यांना 13 इयर्स ऑफ इन्फर्टिलिटी होती. 13 वर्षांपासून गर्भ राहिला नव्हता. भरपूर ट्रीटमेंट घेतली होती. फिमेल पार्टनरमध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता. मेल पार्टनरमध्ये स्पर्म काउंट कमी होता, स्पर्म स्पीड कमी होती. सो जेव्हा त्यांचं निदान झालं की एक्झॅक्टली स्पर्म काउंट का कमी आहे, स्पर्म स्पीड का कमी आहे, तर त्याला त्याप्रमाणे हॉर्मोन बूस्टिंग मेडिसिन्स दिले गेले. फर्टिलिटी एन्हान्सिंग डाएट सांगितलं गेलं अँड द प्लॅन वॉज की 13 वर्षांपासून गर्भ राहिलेला नाहीये. सो ऑब्व्हियसली द प्लॅन वॉज की IVF करायचं आहे. बट विथिन 3 मंथ्स पेशंटला प्रेग्नन्सी राहिली अँड यू कॅन सी ऑन द स्क्रीन आमचं जे पेशंट हॅज गिव्हन अस अ रिव्ह्यू ऑन अवर गुगल प्रोफाईल की कसं नॅचरली त्यांना प्रेग्नन्सी राहिली ज्याच्यामध्ये IVF किंवा IUI करायची गरज नव्हती. बट टू मेक शुअर की वी करेक्टेड द मेल पार्टनर सिम्पल मेडिसिन्सनी अँड दे डिलिव्हर्ड अ बेबी बॉय. अजून एक एक्झाम्पल ज्याच्यामध्ये 3-4 वर्षाचंच इन्फर्टिलिटी होती. 3-4 वर्षापासून गर्भ राहत नव्हता. पण पेशंट जेव्हा आमच्याकडे आला तेव्हा त्यांचं 2 ते 3दा IUI फेल झालं होतं. जेव्हा आम्ही तपासणी केली तेव्हा आम्हाला समजलं की शुक्रजंतूंच्या गतीमध्ये आणि शुक्रजंतूंचे अंड्यामध्ये जाण्याच्या क्षमतेमध्ये दोष दिसतोय आणि जेव्हा आम्ही त्यांना मेडिसिन्स दिले, स्पेसिफिक नवीन मेडिसिन्स दिले आणि विथिन 2 to 3 मंथ्स त्यांना प्रेग्नन्सी राहिली अँड दे डिलिव्हर्ड अ बेबी गर्ल. सो हे 2 एक्झाम्पल्स आहेत ज्याच्यामध्ये IUI, IVF न करता वी वर एबल टू गिव्ह प्रेग्नन्सीज आणि दे डिलिव्हर्ड हेल्दी बेबीज. वा, दोन्ही उदाहरणं आपण दिली जी खरोखर समाधानकारक होती. डॉक्टर, ज्या अशा कोणत्या केसेस असतील जिथे शुक्राणूंची संख्या ही अजिबातच नसेल म्हणजे शून्य असेल, या केसेसमध्ये आपण गोळ्या इंजेक्शनने गर्भधारणा होऊ शकते का? करेक्ट. सो जसं आपण ह्याच्याबद्दल बोललो की जेव्हा शुक्रजंतूंची संख्या कमी आहे किंवा शुक्रजंतूंची गती कमी आहे, करेक्ट निदान करणं गरजेचं असतं. सिमिलरली ह्याच्यामध्ये पण तीच गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये जर शुक्रजंतूंची संख्या 0 असेल तर त्याच्यामध्ये करेक्ट निदान करणं गरजेचं आहे. एकदा जर निदान बरोबर झालं तर मग आपण त्याला गोळ्या किंवा इंजेक्शननी आपण ते 0 स्पर्म काउंट वाढवू शकतो. अच्छा, आणि याबद्दलचं एखादं असंच उदाहरण? एक आमच्याकडे एक हम्म. येस, करेक्ट. सो आमच्याकडे असाच एक कपल आला होता. त्याच्यामध्ये पण फिमेल पार्टनर वॉज 36 इयर्स ऑफ एज अच्छा. अँड मेल पार्टनर वॉज आय थिंक 38-39 इयर्स ऑफ एज. एज्युकेटेड कपल होतं. बट 2 प्रॉब्लेम्स होते. एक, संबंध ठेवू नव्हते शकत ते लोकं आणि सेकंड, मेल पार्टनरमध्ये शरीराच्या बाहेर शुक्रजंतूच येत नव्हते. सो जेव्हा आम्ही त्यांचं कंप्लीट इव्हॅल्युएशन केलं, व्हॉट वी रिअलाइज्ड वॉज देअर वर सर्टन हॉर्मोन्स लाइक प्रोलॅक्टिन नावाचा एक हॉर्मोन असतो, त्याची व्हॅल्यू खूप जास्त होती. सो या पेशंटला आपल्याला प्रोलॅक्टिन हॉर्मोन कमी करण्यासाठी ट्रीटमेंट द्यायला लागली आणि जेव्हा ट्रीटमेंट दिली हळूहळू नैसर्गिक तरे जे शरीरामध्ये हॉर्मोन्स गरजेचे असतात शुक्रजंतूंची संख्या वाढवण्यासाठी किंवा लैंगिक संबंध ठेवण्यासाठी हे हॉर्मोन्स वाढले शरीरामध्ये अँड within 4 to 5 months, the couple were able to stay together within 4 to 5 months. ज्याच्यामध्ये ज्या शरीरामधून स्पर्म्सच बाहेर येत नव्हते त्या पेशंटमध्ये स्पर्म्स बाहेर यायला लागले आणि विथिन 2 to 3 मंथ्स त्यांना नॅचरल प्रेग्नन्सी राहिली. सो हे ऑलमोस्ट मिरेकलच म्हणता येईल की ज्यांच्या बॉडीमधून
स्पर्म बाहेर येत नव्हते, एवढ्या वर्षांसाठी 9-10 वर्षांसाठी त्यांना सिंपल ट्रीटमेंट, प्रॉपर डायग्नोसिस म्हणजे करेक्ट निदान आणि सिंपल ट्रीटमेंट देऊन वी वेअर एबल टू गिव्ह देम अ नॅचरल प्रेग्नन्सी. बरं, आणि हे केवळ औषधोपचारांनी शक्य झालं, बरोबर? करेक्ट. हां. सिंपल मेडिसिन्स, औषधोपचारांनी ट्रीटमेंट क्लिअर झाली. अच्छा. पण असे जे कपल असतील की ज्यांच्यावर औषधोपचारांचा काही फरकच पडत नसेल, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येऊ शकते आणि जर शस्त्रक्रिया जरी पार पडली तरी ते स्वतःचं मूल त्यांना मिळू शकतं का? म्हणजे स्वतः ते जन्म देऊ शकतात का बाळाला? ॲब्सोल्युटली. आमच्याकडे सो दिस इज कॉल्ड ॲज झिरो स्पर्म काउंट किंवा हं. अझोस्पर्मिया ही कंडिशन मानली जाते. आता या पेशंट्समध्ये समज जर शुक्रजंतू गोळ्या किंवा इंजेक्शननी आपण वाढवू शकत नसेल, तर ह्याच्यामध्ये 2 टाइप्स असतात. एक असतं की शरीरामध्ये शुक्रजंतू बनत आहेत का? व्हिच इज स्पर्म प्रोडक्शनमध्ये इश्यू आहे का? का शरीरामध्ये शुक्रजंतू बनत आहेत, पण काही ब्लॉकेज आहे किंवा शरीरामध्ये शुक्रजंतू बनतात आहेत, पण खूप कमी प्रमाणात बनतात आहेत. सो ज्या पेशंट्समध्ये शुक्रजंतू बनत आहेत, पण कुठेतरी ब्लॉकेज आहे, तर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल ऑपरेटिंग मायक्रोस्कोपच्या द्वारेनी आपण मल्टिपल असे प्रोसिजर्स करू शकतो. फॉर एक्झाम्पल, ज्या पेशंट्समध्ये शुक्रजंतू बनतात आहेत, पण ब्लॉकेज निर्माण झालेला आहे, त्या पेशंट्समध्ये वेझोवेझॉस्टॉमी किंवा वेझो एपिडायडायमॉस्टॉमी म्हणजे शरीरामधले पुरुष शरीरामध्ये वेगवेगळे ट्यूब्स जोडून दिले जातात आणि जेव्हा हे ट्यूब्स जोडून दिले जातात, शरीरामध्ये जे स्पर्म्स बनत असतात ते शरीराच्या बाहेर येतात अँड देन नॅचरली प्रेग्नन्सी राहू शकते. अच्छा. सेकंड हाफ इज शरीरामध्ये स्पर्म्स बनतात आहेत, पण खूप कमी प्रमाणात बनत आहेत. मग या पेशंट्समध्ये समज जर गोळ्या इंजेक्शन देऊ नाही शकत किंवा गोळ्या इंजेक्शन देऊन हॉर्मोन लेव्हल्स इम्प्रूव्ह होऊ नाही शकत किंवा हॉर्मोन लेव्हल्स शरीरामध्ये नॉर्मल असतील, तर या लोकांमध्ये IVF करणं हे एकच उपाय असतो. जेव्हा आपण IVF करतो, या पेशंट्समध्ये IVF करून आपल्याला शरीरातून, अंडकोशातून स्पर्म्स काढायला लागतात. या प्रोसिजरला मायक्रोस्कोपिक टेस्टिक्युलर स्पर्म एक्स्ट्रॅक्शन हे नाव दिलं जातं. ज्याच्यामध्ये आपण ऑपरेटिंग मायक्रोस्कोपमध्ये अंडकोश ओपन करून त्याच्यातून स्पेसिफिक एरियाज मधून शुक्रजंतू काढले जातात. लोकांना असं वाटत असेल की मग जर अंडकोशातून शुक्रजंतू काढले जातात, तर त्याला गती असते का? किंवा ते जिवंत असतात का? किंवा आम्हाला हेल्दी बेबी मिळू शकतं का? सो ॲब्सोल्युटली अशा टेक्नॉलॉजीनी जे आपल्याकडे ऑपरेटिंग मायक्रोस्कोप आहे, विच इज लाईक द बेस्ट पॉसिबल ॲडव्हान्स्ड मायक्रोस्कोप, ह्याच्यानी एकदम स्पेसिफिक एरियाज मधून हेल्दी स्पर्म्स, जेवढे मोटाईल स्पर्म्स काढू शकतो आम्ही ते मोटाईल स्पर्म्स काढतो. सेम डे फिमेल पार्टनरच्या शरीरातून एग्स काढले जातात. त्याच दिवशी इक्सी नावाची प्रक्रिया केली जाते, म्हणजे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, ज्याच्यामध्ये स्पर्म्स अंड्याच्या आतमध्ये सोडले जातात आणि ह्याच्यापासून गर्भ बनवला जातो. हा बनवलेला गर्भ मग स्त्रीच्या शरीरामध्ये गर्भपिशवीमध्ये सोडला जातो. सो जर शरीरामध्ये शुक्रजंतू नसतील, तर ब्लॉकेज असेल, तर ऑपरेटिंग मायक्रोस्कोपच्या द्वारे हा ब्लॉकेज करेक्ट करू शकतो किंवा जर शरीरामध्ये शुक्रजंतू खूप कमी प्रमाणात बनत असतील, तर मायक्रोस्कोपच्या द्वारे मायक्रोस्कोपिक टेस्टिक्युलर स्पर्म एक्स्ट्रॅक्शनच्या द्वारे शरीरातून स्पर्म्स काढले जातात आणि हे स्पर्म्स मग वापरले जातात इक्सीच्या थ्रू IVFच्या प्रोसेसमध्ये आणि गर्भ बनवलेला जातो. अच्छा. खरं तर आज आपण जी माहिती दिलेली आहे आम्हाला, ती अनेक जणांसाठी एक आशेचा किरण ठरेल डॉक्टर. आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. डॉक्टर, जाता जाता वंध्यत्वाच्या समस्येनं जे पुरुष ग्रस्त असतील त्यांना आपण काय संदेश द्याल? अगदी सविस्तरपणे सांगा. इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व ही खूप डिफिकल्ट सिच्युएशन आहे. इंडियन सोसायटीमध्ये पुरुष वंध्यत्व अजून पण स्टिग्मा मानला जातो किंवा वंध्यत्व हा स्टिग्मा मानला जातो. अनफॉर्च्युनेटली जसं आपल्याला डायबिटीज होतो किंवा जसं आपल्याला अजून काही पण आजार होतो, तसं वंध्यत्व हा पण एक आजारच कन्सिडर करायला पाहिजे आणि याच्यामध्ये लाज किंवा ह्याच्यामध्ये कमी गोष्ट मानायला नाही पाहिजे.
सो द इन्फॉर्मेशन दॅट आय वॉन्ट टू गिव्ह यू ऑर जे मी तुम्हाला सगळ्या पुरुषांना सांगू शकतो की देर इज डेफिनेटली होप इन दिस. खूप सगळे उदाहरण आहेत आमच्याकडे की ज्यांच्यामध्ये सिम्पल ट्रीटमेंटनी आम्ही वंध्यत्व दूर करू शकलो आणि असे पण पेशंट्स आहेत की ज्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स प्रोसिजर्स करून पण वंध्यत्व दूर करू शकलो. सो द आयडिया इज होप इज रिअल, द सक्सेस इज देअर. सो बिलकुल घाबरून जायचं नाहीये. इफ यू वॉन्ट एनी इन्फॉर्मेशन रिगार्डिंग मेल इन्फर्टिलिटी किंवा पुरुष वंध्यत्व, प्लीज रीच आउट टू अस on at Ruby Hall Clinic. I am Dr. Tejas Gundevar. I have specialized in andrology, म्हणजे पुरुष वंध्यत्व and sexual dysfunction from USA, University of Miami. We would be able to help you in the best way possible. We can guarantee the best possible results for you. अगदीच अगदीच डॉक्टर, आपण जसं म्हणालात की पुरुषांमध्ये वंध्यत्व ही संकल्पना अजूनही समाजात तितकीशी रुजलेली नाहीये, पण अजून एक आपण परिस्थितीचा विचार केला तर असंही होतं की वंध्यत्वाचा त्रास कोणामध्येही असू दे, स्त्रीमध्ये किंवा पुरुषामध्ये, बाळ होत नाहीये म्हणून आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा ही संकल्पना सुद्धा अजूनही समाजामध्ये रुजलेली नाहीये. त्याच्यामुळे होतं असं की जे दाम्पत्य असतात ते वेळ लावतात डॉक्टरांकडे जायला आणि मग जी आशा असते बाळ होण्याची ती सुद्धा मालवत जाते. याविषयी आपण काय सांगाल? बरेचदा when they have started trying for pregnancy, they start coming for consultation. So गोष्टी इम्प्रूव्ह झालेल्या आहेत. पण I would like to tell की main problem is not with the couple, the main problem is with the society. की सोसायटीमध्ये काय म्हणतील, काय होईल, लोक काय म्हणतील, हा मेन प्रॉब्लेम आहे. सो मी फक्त हे सांगू इच्छितो की वंध्यत्व हा एक आजार आहे. कोणी हा मागून घेत नाही, जसं डायबिटीज किंवा अजून दुसरा आजार हा आपण काही मागून घेत नाही, हे आपल्याला नैसर्गिक तरी होत असतो. सो ह्याच्यामध्ये लाजण्याची गरज नाहीये, फक्त ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे ॲज अर्ली ॲज पॉसिबल अँड करेक्ट ट्रीटमेंट घेणं हे गरजेचं आहे. सो at Ruby Hall Clinic we run a program which is called as infertility to motherhood किंवा वंध्यत्व ते मातृत्व किंवा वंध्यत्व ते पितृत्व. And as a part of this program, we run a program which is called as एकदाच पैसे भरा, पाळण्याची तयारी करा, किंवा pay once and get a ticket to parenthood. So what we can say is, what we offer is one-stop personalized fertility solution. म्हणजे प्रत्येक जोडप्यासाठी प्लॅन ऑफ ट्रीटमेंट वेगळी असते. अगदीच अगदीच डॉक्टर, आज आपण आम्हाला अगदी सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि खरं तर हा विषय फार व्यापक आहे, पण आपल्या आजच्या या कार्यक्रमाला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आता आपल्याला या ठिकाणी थांबावं लागणार आहे. डॉक्टर, आपण या चर्चेत सहभागी झालात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.